2025-26च्या राज्याच्या बजेटमध्ये निधी वितरणावरती कात्री लागणार आहे। 2025-26 साठी निधी वितरणासंदर्भामध्ये सरकारचं परिपत्रक हे जारी करण्यात आले। तर प्रशासनावरती आर्थिक शिस्तीचा बोजा हा वाढणार आहे। बांधकाम, वाहन खरेदी, यंत्रसामग्री आणि जाहिरात खर्चांवरती यामध्ये निर्बंध लावण्यात आला आहे। आणि याच संदर्भामध्ये माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, एकूणच प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा हा पुढील 2.5 महिन्यासाठी आपल्याला वाढताना पाहायला मिळेल। एकूणच जो 2025 आणि 26 यासाठीचा जो निधी आहे किंवा जो बजेट असतो त्यामधल्या काही गोष्टींमध्ये आपल्याला कात्री लावण्यात आल्याचं दिसतं आहे। एकूणच अनेक गोष्टी ह्या अनावश्यक असल्या तरीही जे बजेट दिलेलं असतं त्यामधला अनेक जो खर्च आहे तो पूर्णपणे आपल्याला होताना दिसत नाही आणि त्यामुळेच सरकारकडनं हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे। एकूण यामध्ये पाहायचं तर बांधकाम असतील किंवा वाहन खरेदी असतील, यंत्रसामग्री असतील, जाहिरात असतील किंवा इतर जो प्रशासकीय खर्च आहे त्यावर निर्बंध आणल्याचं आपल्याला दिसतं आहे। दुसरीकडे वेतनासंदर्भात देखील सरकारकडनं भूमिका घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 95% पर्यंतचा खर्च करण्यासंदर्भात हे असेल, खर्च करण्यासंदर्भात मर्यादा असेल। एकूण 5% जो खर्च आहे त्याला आपल्याला कात्री लावण्यात आल्याचं दिसतं आहे। यामध्ये निवृत्ती वेतन आहे किंवा मग व्याज आहे, कर्ज परतफेड आहे, या संदर्भात मात्र सरकारकडनं संपूर्णपणे 100% निधी वितरणासाठी मुभा देण्यात आलेली आहे। त्यामुळे साधारणपणे पुढील 2 महिन्याचा जो अवधी असेल त्यामध्ये अनेक अर्थानं सरकारनं कुठेतरी आर्थिक बाबतीत हात आखडता घेतल्याचं दिसतंय। अगदी धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।